गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। आजची सुरुवात माझी ना मैत्रिणींनो बाकीचं स्वयंपाकी तसंच राहिलंय सगळं, उठल्यावर आंघोळ वगैरे केल्यावर। आणि आजची सुरुवात माझी लसणाची चटणीपासून झाली आहे। तर ही पोस्टातले मसाले वगैरे आहेत। तर ही ताईसाहेब तुमचं पोस्टात आज टाकते, कारण का तिथं जात नाही आहे कुरिअर, जावळी साताराची तिथं। तर मग त्यांनी पोस्टात सांगितलं होतं। तर ही पोस्टातले मसाले येतं, ही बारामतीचे येतं। ही एक ताईसाहेबांचं तूप द्यायचं आहे कविताचं, ह्या ताईसाहेबांचं। आता ही 1 किलोचं पार्सल आहे त्या ताईसाहेबांचं मसाल्याचं, हे लताताई साहेबांचं। तर त्यांचं काय झालंय, त्यांनी 1 किलो मसाला आणि लसणाची चटणी पावशेर मागवली होती। तर मग कविताचं अर्धा लिटरचं तूप आहे। मग कविताला म्हणलं त्यातमध्ये तुझा हा बॉक्स टाक, असं टाकायचं म्हणजे मग 1 लिटरचं होईल। तर ही जाता जाता द्यायचं, ही कुरिअरला टाकायचं आहे, अर्जंट आहे ती कवितापाशी, ती पोस्टात टाकायचं आणि ही बारामतीत द्यायचं। दिदाबाईला आज एवढं काम आहे, राहिलेले पॅकिंग दिवसभर। मग एक देऊ का, हा थोडासा माझ्याकडून भाजताना गडबडीत जळाला, तर हा इथं ठेवते मी। पापड आहेत ना माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मामींकडून आणलं तर हे इतके टेस्टी आहेत ना, खरंच चव आहे मैत्रिणींनो ह्याला। माझ्या मामींचं ना दुर्गा सायकर म्हणून चॅनल आहे बघा, मी वरती नंबर देते। जर पापड कुणाला मागवायचे असते ना असे लाटलेले, तर नक्की तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा आहे ना फोन करा त्यांना। हे मी घेऊन आलेले, रामा सायकर नाव आहे का, त्यांचा नंबर टाकते मी वरती। 1 किलो मी आणले होते, कारण का खूप टेस्टी लागतात अहो। आणि तो माणसा नाका फुकट आणले, काय फुकट नाही आणले। माझ्या मामाला मी मसाला दिला आणि मी पापड घेऊन आले, कारण का मला आणायचेच होते। मी मामाला ऑनलाईनच टाकायला लावले होते। चव किती छान लागते रे बाळा, अहो तळल्यावर तर लय छान लागतात, भाजल्यावर तर छान लागतात इथंच, पण तळल्यावर अजून टेस्टी लागतात इथं। आणि मी केली फरसाण्याची भाजी, दिसते का तुम्हाला? आज काहीच भाजीला नव्हतं। गणूला जेवतंय, कविताचा फोन येतोय। तुम्हाला जर पापड मागवायचे असते ना तर नंबर सांगते, 83 80 83 03 66, रामा सायकर म्हणून। आणि चॅनल पण आहे त्यांचा, रामा सायकर म्हणून तुम्ही सर्च केलं ना तरी। म्हणजे मामी आता तुम्हाला वाटतं यूट्यूब चॅनल खोललाय म्हणून करतात का, तर तसं काही नाही। त्या गुजरातच्या इथं नवसारीच्या इथं, पण त्यांना इकडं माझ्या राशीनला दिलेलं आहे। तर ती तिकडं गुजरातला कसं पापडाचं ह्याचं जास्त सगळ्यात मोठा म्हणजे प्रमाण म्हणलं ना, तर महिला जर काय काम करत असते तर पापड सकाळचं तुम्हाला सांगते रोज, म्हणजे मी पण गेलते ना 8 दिवस होते तिथं गुजरातला। तर तिथं सकाळचं पहिलं उठलं की बाजांवरती पापड लाटलेले असायचे, सगळे असे दिसायचे शेजवार, म्हणजे अशा गल्ली बोळा असतात ना तिथं, म्हणजे त्यांच्या त्या हे असतात, त्या काय म्हणतात तिथं मला माहित नाही। तर तिथं लाटलेले असायचे। आपल्या इथं आमच्या कशा वाड्या वाजते असतात, तसं तिथं म्हणतात बाबा 1 नंबर काहीतरी गल्ली, 2 नंबर गल्ली, असं काहीतरी असतं। तर मग तिथं ती मामीत ना ते म्हणजे पापड लाटतात तिथं। आणि दुसरी गोष्ट, दिवसभर मग शर्टांना बटणं लावणं किंवा साड्यांना खडं लावणं, ड्रेसला ह्याला असं काम करतात। तर त्या मामी करायच्या आमच्या। आणि मग हिथं आल्यावरती तुम्हाला सांगते, त्यांनी मग इथं राशीनमध्ये ह्याच्यामध्ये सगळी नेतात की करून, असं पीठ आणून देतात, कोण त्यांच्याकडूनच घेतात। तर मग मामी तिथं पण 5-5 10-10 किलोच्या दुकानदारांना पण देतात करून। मग मामाचं चॅनल आहे, मामी ऑनलाईन पण देतात। जर कुणाला घ्यायचे असते ना पापड त्यांच्याकडून, ते डाळ स्वतःच आणतात आणि दळून देतात। आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, लय टेस्ट भारी लागते, चव इतकी छान लागते ना, लय मस्त लागते। कारण का मी कधी घेतच नव्हते मामींना, कशाला मी कधी मागितलं तर, पण मला ते असं बघूनच, ते मोठे मोठे लाटलेले पापड बघूनच मला वाटायचं की ते घ्यावं। तर मी 2-3 वेळा मामाला कमेंट बी केली, मग फोन बी केला। आणि त्या दिवशी नेमकं लग्नाला गेल्यावरती, कुर्टीला लग्नाला गेलो, मग येताना गेलो आणि म्हणलं मला पहिलं पापड द्या। मग 1 किलो पापड घेऊन आले मी, त्यांना माझा मसाला दिला, कारण का मला माहित होतं मामा पैसे घेणार नाही, तर कुठलाच मामा आपल्याकडे भाजीकडून पैसे घेणार नाही। मग त्यांना पण टेस्टसाठी मसाला दिला, अर्धा किलो, म्हणलं नको। आणि लय भारी लागतोय, लय भारी लागतात पापड मामी, खरंच तुम्हाला मानलं पाहिजेत। म्हणजे जी तुमच्या हाताला चव आहे ना, ती सगळ्यांच्या हाताला नसते। हातावर लाटून देतात। आणि खरं सांगते, माझ्या दुर्गा मामीच्या कष्टाला सलाम, कारण का 3 मुली 1 मुलगा,
4 मुलं बघून शेतीतलं काम करून ते सगळं करतात. तुमच्या इतकं नाही जमायचं मला, खरंच नाही जमायचं. आणि आसरा बैतलंय, लहान आहेत माझ्यापेक्षा त्या वयाने. माझी दिदी झाल्यावर त्यांचं लग्न झालंय, पण समज त्यांना आमच्यापेक्षा जास्त आहे. कधी आम्ही कडाकडा केलं तर कधी उरपाट बोलत नाही त्या. म्हणजे माझ्या मामाचा परपंच खरंच माझ्या मामीमुळे चाललाय. मी माझ्या मामा तुम्ही किती जरी काय म्हणला ना, तर या दुर्गा मामी म्हणून आज तुमचा परपंच एवढा फुललाय. तिला ना नेहमी सुखात ठेवा. एवढं कोणी करत नाही. आजकालच्या महिलांना सगळं हातात पाहिजे. तर असू द्या, ह्या गोष्टीवरती लय वेळ घेत नाही. तात्यांना आमचे जेवण करायचंय. आता अजून तात्यांसाठी 2-3 चपात्या मस्त करते. आज भाकरी नाही केली तात्यांना, मी फक्त माझ्यासाठी भाकरी करणार आहे. बाकी सगळ्यांना मी चपात्या केल्या ते त्या. असू द्या, सगळ्यांना पुढं बघू आपण. एकदा नक्की ऑर्डर करा. 83 80 83 06 03 66 काहीतरी नंबर आहे. रामा सायकर सर्च करा. रामा सायकरवर यूट्यूब चॅनलवरती. आधीगर सांगितलेला नंबर बरोबर आहे मी. असं 03 66 काहीतरी आहे. 83 80 83 03 66 असं काहीतरी आहे. तर असू द्या. आणि मी ती ब्लड प्युरिफाय ओडिनिल क्रीम आहे ना मैत्रिणींनो, ती लावते तर हो का चेहरा एकदम क्लीन झाला आहे. आणि हे पण जायला लागले. तुम्ही माझ्या 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघा, त्यात कसं दिसत होतं आणि ह्यात कसं दिसते. पूर्ण असं फिक्क फिक्क झाले. आपण पूर्ण गेल्यावरती बघू. जर पूर्ण हे गेलं, अजून ब्लड प्युरिफायची बॉटल फोडली नाही मी, त्यात आज फोडते. आज पिणार आहे, कारण का ती पण प्यायचं आहे मला. आणि ही तुम्ही माणसं ही सुजल्यावानी का दिसते. मी काय केलं, ह्यात मध्ये ही काळं दिसते का, त्यात ना पिनच घातली. मला वाटलं त्यात का नाही पिन्न नाही ती ही केल्यावरती ही होईल, पण काही नाही होत त्याला, उलट ती जास्त सुजलं या होईन नीट. असू द्या. तात्यांना इथं ताट करते मी आता. तात्या जेवाय धरा. तात्यांना जेवायला दिलं नाही. तुमच्या ह्याने नाही गुळ. ही परत शेंगदाण्याचं लाडू करायचं चाललं तर इथं आमचं. तुम्ही म्हणसान काय का हे काय राहणी करतात इथे. आणि मी काय झालं, नानींनी पेरू आणला अर्धा चिरून, पपई आणली होती. ते आता ते 2 घास खाल्लं, ते मला झालंय गंडारल्यावर. आता मी काय भाकरी बिकरी खाणार नाही, एवढी एक चपाती खाती. हां, शेंगदाण्याचे लाडू झाले बनवून. ताईसाहेब तुमचे लाडू सकाळच्या पारीती का नाही कुठाना काढला आज. बाया किती नीट केल्या मिरच्या बसून बसून मी. तर मैत्रिणींना इथं चाललंय खोबरे चिरायचं. नानू बाई आपला मसाला करायचा या उद्या. आता बघू, आता वाळलं तर आता करतो. काय म्हणताय बाय. सगळ्या थोरल्या जाऊ बाईत आमच्या येते त्या सारख्या, पण मी दाखवत नाही लाजतात म्हणून. पण आता माझ्या जावा कधी दिसायच्या, माणसं म्हणते हिला हाय का नाही कुणी. करावा ग, चावत नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालंय. सुटवडा करायचंय. देते की परवा दिवशी, उद्या कधी या. परवा खरका चांगल्या फोडानं वाळवा. बाया आल्यात आमच्या तिकडल्या माळ्यात राहायला असते, त्या लांब सगळी लांब गेल्यात मला सोडून. कोणीच नाही. एका जागेवर राहून शेतातलं काम कोण करायचं. तर मैत्रिणींना लागतंय चाललंय. आणि मी काय केलं तुम्हाला दाखवते. माझं घरातलं काम उरकलं, मग ही सगळं वर घेतलं, चटया ही नानींला म्हणलं, आणि ही सगळं मसाला भाजायचा आहे, त्याच्यामुळे चकाचक धुवून काढलं. कुठं तुम्हाला दिसणार नाही माती सुद्धा दिसते का. आता ही पडला पाला परत, त्याला मी काय करू, लांब न बघा. तसं नाही झालं मैत्रिणींनो. मोटर चालू केली, झाडून काढता काढता पटकन हो का ही केर गोळा केला. आता तो भरायचा आहे, पण आधी धुवून काढलं सगळं. ही चकाचक. ही तर मसाला भाजतो ना आपण चुलीवरती, मोठी चूल करायची, हाळ करायचा आहे, सगळं करायचं आहे. ही
लय पाला पडतो. दिसते का चकाचक. म्हणजे काय होतं कुठं घाण वगैरे येत नाही. हिथं आळू आली फुटून. हो का. पातीला घासायचंय. पातीला राम घासायच्यात अजून. ही हिथल्या झाडांना पाणी घातलं ही पाईप टाकून, कारण का ह्यांची पण काळजी घ्यावी लागते ना. ह्यांची काळजी नाही घ्यायची तर काय करायचं. किती गार लागतंय बघा. जसं ऊन पडन तसं नुसतं. कागदी फुल आहे ना, हिथलं कागदी फुल हिथं गेलंय बघा. कुठं गेलंय. गार वाटतं. ही काय पाईप मोटर सगळं आहे. 4000ची एकची मोटर आणली लक्ष्मीची, ह्या फक्त झाडांसाठी आणि पेवरसाठी. इथं पाणी भरलं, ती टाकी भरली, वरची टाकी भरली, ह्या सगळ्या झाडांना पाणी घातलं. मोहगणीची झाडं आणलेत मी लावायला, पण ते आता मला सवडच व्हाय नाही. इकडल्या सगळ्या झाडांना पाणी घातलं. शेंड्या नाही आला आज. एवढं काम झालंय. असं एवढं काम झालंय. आता येतो म्हणला, येईन दुपारनं. आणि बरेच जण विचारतात का हे इतकं खुजं का दिसतंय. असं नाही. आणि ते तुम्हाला झाल्यावरती दाखवू आम्ही कसं आहे ते. वरती घ्यायचंय की, पण ते कसं घेतलं जातं ते पण तुम्हाला मी व्हिडिओ टाकन. खाली असं जर आधी जर खाली काम केलं ना तर एक माणूस करू शकतो. आणि वरती म्हणलं ना 2-4 जण लागतात. आणि मग हाजरी वाढती, मजुरी वाढती, वेळ वाचत नाही. आणि मी अशीच वल्ली बघू शकता. पाय साडी ही सगळं वल्लंय माझं. आता भांडी घासायच्यात अजून. आणि ही धुवून किती ह्या झाडाला पाणी घातलं, उकळा धुतलं. हिथलं सगळं धुवा लागतं. हळकुंड फोडायच्यात. हिकडलं धुवून काढलं. आणि ही एवढं सगळं पडलंय बघा खाली. इकडे बी मारले पाणी. आता थोड्या वेळाने करती गोळा. एवढा थर निघला पाल्याचा. आणि तिकडं माझं भांडी घासायचं आहे. कॉक चालू आहे थोडासा, ती बंद करावं लागेल नाही तर टाकी सगळी मोकळी होईल. हे असं घर आहे या. वरती असं आहे. वरती पाईपलाईन नेली 2.5 इंचीची. इकडं गणोल्याचं नाव आहे. दिसतंय का. श्री गणेश. चला आता 1 वाजत आली. बायला मस्तपैकी चहा करते. नानीला, बायला, मला सगळेजण पेतो कडक चहा आणि लागतो बघा कामाला. आता राडा घरातला आवरते. बाहेरचं सगळं झालं. जेवण केलंय मस्तपैकी. मग अशीच 1 चपाती खाल्ली. आणि मैत्रिणीनं तुम्ही म्हणता का तू कसं काय तसं कर नको. लसणाच्या ह्याच्यात तीही ओततो या. तो ती लसणात काळ्याला ठेवलेलं खायला आहे ना ते ओतत होता. झोपीतनं उठला का नाही धोका. त्याला लई काम असतं दिवसभर. बरं जाऊ द्या. चला मैत्रिणीनं चहा करते मी बायला आधी. बाय परत वरटते नाही. मी थोडाच पिते मैत्रिणींना. हो का. मी मला किती चहा नाही बघा. या चहा प्यायला सगळेजण. आता झालं असलं कोणाला चहाचं ध्यान तर नक्की करा आणि प्या. बाय सगळ्यांना. बाय सगळ्यांना. बाय गायबू. आव कचच खाताय ती. मग कधी कंस बघतोय एकीकडून बाय एकीकडं. हा तसंच.